हा दिवस होता कंदुरीचा। परभणीमध्ये दर्गा रोड इथे तुरत पीर बाबांचा दर्गा आहे। इथे जो पण आपण नवस करतो तो इथे पूर्ण होतं असं म्हणतात। आमच्या मोठ्या आई आहेत त्यांची सुद्धा इथे कंदुरी होती म्हणून आम्ही गेलो होतो। आणि हे बघा डुगूला तर खूप टेन्शन आलं होतं आणि त्यांचा सुद्धा इथे नवस पूर्ण झालेला, त्यामुळे त्यांनी इथे कार्यक्रम ठेवला होता। कंदुरी ही सहसा कुलदैवताला नवस फेडण्यासाठी असते, देवाची कृपा राहावी यासाठी केली जाते आणि यामध्ये बकऱ्यांचा किंवा कोंबड्यांचा बळी दिला जातो, त्यांचाच नैवेद्य देवाला दाखवला जातो। आणि हे फक्त घरच्यांसाठीच नसतं, त्यामध्ये नातेवाईक मित्रमंडळी सगळे येतात, सर्वांसाठी हे जेवण असतं। डुगू पण मस्त खेळत होती आणि याला घोडे मलिदा असं म्हणतात आणि हा एक गुळाचा पाक करून घेतात आणि त्यामध्ये हे असं सोडतात आणि त्याला शिजवून घेतात। आणि हे बघा डुगूचं काय चालू आहे, मटणाला हळद मीठ लावून ठेवलं, चुलीवर मोठं पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये भरपूर असं तेल टाकलं, कांदा चांगला परतून घेतला, तोपर्यंत मलिदा पण रेडी झाला होता। नंतर घरामध्ये बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि त्याला चांगलं मिक्स केलं आणि झाकण ठेवलं। आणि या काकूंनी चपातीचा चुरा केलेला आणि गुळाच्या पाकामध्ये मिक्स करणं सुरू होतं। डुगूला खूप तहान लागली होती म्हणून तिला पाणी पाजलं, त्यानंतर हे शिजलेलं मटण त्यामध्ये सोडलं। तशी ही बिर्याणीच बनवणार होते आणि 50 लोकांच्या हिशोबाने हे तांदूळ पण टाकलं आणि त्याला मिक्स केलं। आणि या डॉगीला घरीच ठेवलं होतं पण तो घरी राहतच नव्हता म्हणून त्याला पण घेऊन आले होते। आणि हे गोडाचं पण रेडी झालं, सर्व तयारी झाली। चादर डोक्यावर घेऊन वाजवत दर्ग्यामध्ये नेतात आणि ती चादर सोडून पाया पडतात। त्यानंतर ज्यांनी कंदुरी ठेवली आहे त्यांना कपडे करतात आणि डुगूला पण नवीन ड्रेस घेतला होता। मग आम्ही जेवण केलं आणि निघालो मग घरी। तर असा होता कंदुरीचा ब्लॉग। तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।